नमस्कार. मालिकेच्या 27 तारखेच्या भागामध्ये राघव सिंधूचा वटपौर्णिमा विशेष भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर राघव सिंधूची वटपौर्णिमा ही जबरदस्त कशी होते आणि मधूने केलेला प्लॅन फुस होतो आणि राघव सिंधू हे खरंच खूपच खुश असतात आणि मधूची मात्र वाट लागलेली असते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ज्या दिवसाची आपण सगळेजण वाट पाहत आहोत की राघवला समजलं पाहिजे की कृष्णा ही कृष्ण नसून सिंधू आहे आणि अखेर राघवला हे सत्य कळलेलं आहे आणि त्यामुळंच सिंधूने राघवच्या साथीने वटपौर्णिमा साजरी केलेली आहे. वटपौर्णिमेचं व्रत केलेलं आहे आणि त्याचबरोबर वडाची पूजाही केलेली आहे. तर हे सगळं कसं होतं, मधू काय काय कारस्थानं करते हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर राघवने आता सिंधूबद्दल त्याला वाटत असतं, म्हणजे कृष्णा जी आहे ती सिंधूच आहे असं राघवला कुठंतरी वाटत असतं आणि आता सिंधूने पण ठरवलेलं असतं की ती सिंधू आहे म्हणून सांगायचं. आणि मग सिंधू राघवच्या मिठीत येते आणि राघवला सांगते की राघव, मी तुमचीच सिंधू आहे. आपली सावी ही आपल्यामध्ये नाही, ती माझ्यासोबत नव्हती, तिला किडनॅप केलेलं आहे. शकुंतला आणि मधूने तिला किडनॅप केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता हे सगळं जे चाललेलं आहे, मी हे सगळं जे केलेलं आहे, नाटक केलेलं आहे, ते सगळं आपल्या सावीला शोधण्यासाठी केलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर राघवला धक्का बसतो. सिंधू तर रडत असते, कारण माझी सावी 1 महिना झाला माझ्यापासून दूर आहे. नक्की कुठं गेली असेल ती, हा प्रश्न मला पडलेला आहे. मी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ती मला सापडलीच नाही. तेव्हा राघव म्हणतो, आम्हाला सगळ्यांना तर असं वाटत होतं की सावी ही तुझ्याबरोबरच आहे. तेव्हा सिंधू म्हणते की नाही, सावी ही माझ्यासोबत नाही. तेव्हा आता राघव म्हणतो, काळजी करू नकोस, आता आपण दोघे आहोत ना, सावीला काही होऊ देणार नाही आहे मी. आणि मग राघवने सिंधूसाठी साडी आणलेली असते, अगदी रेड कलरची साडी आणलेली असते आणि सिंधूला सांगितलेलं असतं की ही साडी नेसून तू वडाची पूजा करायची आहे. तर सिंधू आता ती साडी नेसते. वटपौर्णिमेच्या दिवशी छान तयार होते, दागिने घातलेले असतात, कारण इकडे राजश्रीने पण ठरवलेलं आहे की कृष्ण आणि राघवचं लग्न करायचं. त्यामुळं कोणाला संशयही येणार नाही की सिंधू ही कृष्ण आहे, म्हणजे कृष्णा ही सिंधू आहे का सिंधू आहे, कारण राघवसाठी तर सिंधू ही पूजा करत आहे. पण इकडे सगळ्यांना असं वाटतं की राघव आणि कृष्णाचं आपण लग्न जमवलेलं आहे, त्यामुळे ती पूजा करते. आणि आता लाल रंगाची साडी सिंधू नेसलेली असते आणि सिंधू राघवला म्हणते, राघव हे काय होतंय, साडीचा कलर का ब्लो होत चाललाय, मला कळत नाही आहे. अचानक लाल रंगाच्या साडीवरती पांढरे पांढरे डॉट येऊ लागतात आणि अख्खी साडी पांढरी होते. तेव्हा राघवलाही कळत नाही आणि हे सगळं मधू चोरून पाहत असते. मधूला खूप भारी वाटतं. आता बघ, तुझी वाट लागणार आहे, नेस पांढऱ्या रंगाची साडी. तुला मी सांगितलं होतं ना माझ्या राघवपासून लांब राहायचं. आता त्याचे परिणाम भोगायला तयार राहा, कारण हा सगळा डाव मधूने रचलेला असतो. कृष्णाच्या रूममध्ये, म्हणजे सिंधूच्या रूममध्ये जाऊन तिने त्या साडीवरती केमिकल टाकलेलं असतं आणि बरोबर त्या साडीचा रंग गेलेला असतो आणि साडी ही पांढऱ्या रंगाची झालेली असते. राघवलाही टेन्शन येतं, आता काय करायचं, अचानक हे सगळं काय झाले असं राघवही विचार करतो. आणि त्याचवेळी राघवचं लक्ष जातं, तिथेच टेबलवरती असलेल्या प्लेटमध्ये त्याला रंग दिसतात आणि ती रंगांची थाळी राघव उचलतो. सिंधू पांढऱ्या साडीमध्ये समोर उभी असते आणि राघव अगदी त्याच्या प्रेमाचा रंग उधळत असल्यासारखं सिंधूवरती त्या रंगांची उधळण करतो. इकडे मधू मात्र पूर्णपणे तोंडावर पडलेली असते. आता तिच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नसतं, कारण राघवच्या प्रेमाच्या रंगात सिंधू ही न्हाऊन निघालेली असते. सिंधू खुश होत असते. राघव अगदी सप्तरंग सिंधूवरती टाकत असतो आणि सिंधूची पांढरी साडी ही रंगीत झालेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे सिंधू खुश झालेली असते, तर त्याहीपेक्षा खुश राघव झालेला असतो, कारण जणू काय राघवला असं वाटत असतं की तो त्याचं प्रेमाचे रंगच सिंधूवरती उधळत आहे आणि दोघंही अगदी प्रेमाची रंगपंचमी खेळत आहेत असे खुश झालेले असतात. आणि राघव खूप आनंदात असतो, कारण त्याने त्याच्यावरती तोडगा काढलेला असतो आणि सिंधूची साडी ही रंगीत झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही आता वडाची पूजा करण्यासाठी येते आणि आता सिंधू वडाला 7 फेरे मारत असते. सिंधूने राघवसाठी निर्जळी व्रतही केलेलं असतं आणि आता ती वडाची पूजाही करत असते.
सिंधूची ही वटपौर्णिमा खरं तर खूप भारी झालेली असते आणि राघवही तिच्यासोबत असतो. पण मधूची मात्र वाट लागलेली असते. मधूला कळतच नाही आहे की आपण आता नक्की करायचं काय आहे. ही सिंधू तर खुश झालेली आहे. ही सगळं आनंदात चालू आहे. घरातल्या सगळ्यांनाही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझ्या बाबतीत असं का होतंय? मी कोणाचं काय वाईट केलेलं आहे? हे दोघं तर आनंदात आहेत, अगदी प्रेमात एकमेकांच्या मिठीत राहत आहेत आणि माझ्या वाटेला प्रत्येक वेळेस दुःख का येतं? असे अनेक प्रश्न मधूच्या समोर पडलेले असतात आणि मधूचा चेहरा हा रडवेला झालेला असतो. ना ती रायाची झालेली असते ना राघवची झालेली असते. राया तर तिला सोडून गेलेला असतो. राघवसाठी तिने रायाला कधी आपलंसं केलेलं नव्हतं आणि राया आता हे जग सोडून गेलेला असतो आणि आता राघवशी लग्न करून ती एका मुलाची आई झालेली असते. पण त्याचा काहीच उपयोग झालेला नसतो, कारण पुन्हा 7 वर्षानंतर सिंधू आल्यामुळं तिच्या आयुष्यातलं ते सुख पण गेलेलं असतं. तिने खूप कांड केलेलं असतं, ॲक्सिडेंटचं कांड केलेलं असतं. सिंधूच्या समोर तिने राघवला डिवोर्स दिलेला असतो आणि सिंधूला सांगितलेलं असतं तू लग्न कर, आणि तिने ही घोडचूक केलेली असते. आणि आता सिंधू म्हणजे कृष्णा बनून सिंधू आलेली आहे आणि ती पुन्हा राघवशी लग्न करत आहे. म्हणजे पुन्हा राघव सिंधूचा सुखाचा संसार असणार आहे आणि मधू ही एकटी पडली असणार आहे. तिला कोणीच आपलंसं केलेलं नाही आणि राघव सिंधू हे आता सप्तपदी चालून पुन्हा एकमेकांचे साथी 7 जन्मासाठी त्यांची गाठ बांधली जाणार आहे आणि ते दोघंही खूप आनंदात असणार आहेत आणि मधूची मात्र वाट लागलेली असणार आहे. खरं तर आता विनू हा सिंधू आणि राघवचाच विनू आहे ही एकदा खात्री पटली की मग राघव सिंधूचं चौकोनी कुटुंब एकत्र येणार आहे. म्हणजेच राघव, सिंधू, विनू आणि सावी हे चौकोनी कुटुंब जेव्हा एकत्र येणार आहे तेव्हा मात्र मधूची आणखीच वाट लागणार, कारण विनू हा सिंधूला आई म्हणून हाक मारेल. अशा प्रकारे सिंधू आणि राघवची वटपौर्णिमा तर जोमात झालेली आहे, पण मधू मात्र कोमात गेलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.